राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. निनावी पत्राद्वारे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जीवे मारण्याची धमकी. गावाचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी हागणदारी मुक्त गावासोबतच गटारमुक्त गाव अभियान राबवण्याची आवश्यकता. डॉक्टर बालाजी शिंदे. ऑनलाईन नोंद न करणाऱ्या ग्रामसेवकावर मिनी बीडीओवर कारवाई करण्याचा इशारा. अभिमन्यू काळे. देगलूर येथे ऑटोचे अतिक्रमण हटवा मागणी. 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या गुरु रविदास जयंतीची तयारी. आता बातमीपत्र विस्ताराने. चंद्रपुरात दारूबंदीची घोषणा झाल्यानंतर वातावरण प्रचंड तापलेलं आहे. दारूबंदीच्या निर्णयामागे मोठा वाटा असलेल्या अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना अज्ञाताने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सुधीर मुनगंटीवार यांना आलेल्या एका निनावी पत्रात धमकी देण्यात आली आहे. दारूबंदीमुळे खवळलेल्या दारू विक्रेत्या लॉबीतील कोणीतरी धमकीचे पत्र पाठवल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुनगंटीवारांना आलेल्या पत्रात त्यांचा गेम करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सुधीर मुनगंटीवाराचे राजकीय जीवन हे उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली आहे. धमकीचं गांभीर्य तपासण्याचे काम सध्या पोलीस करत आहेत. चंद्रपुरात दारूबंदीची घोषणा झाल्यानंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर स्वार्थापोटी निर्णय घेतल्याचा आरोप होत आहे. दारू विक्रेत्यांच्या संघटनांनी काळे झेंडे दाखवत मुनगंटीवाराचा निषेधही केला होता. गावाचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी हागणदारी मुक्त गावासोबतच गटारमुक्त गाव अभियान राबवण्याची आवश्यकता असल्याचे मत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बालाजी शिंदे यांनी व्यक्त केले आहे. नांदेड जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षक यांचा 23 जानेवारी रोजी हिमायतनगर तालुक्यातील टेंभुर्णी ग्रामपंचायतीचा अभ्यास दौरा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपसरपंच प्रल्हाद पाटील टेंभुर्णीकर यांनी गावात राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती दिली. गावातील उघड्यावरील हागणदारीमुळे दूषित वातावरण राहून आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढतात. त्यामुळे घरातील माणूस आजारी पडला तर त्याच्या उपचारावर हजारो रुपये खर्च होतात. शिवाय घरातील कर्ता व्यक्तीची मजुरीही बुडते. हे आजार होऊच नये यासाठी गावकऱ्यांनी लोकसहभागातून स्वच्छता अभियानासारखे कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे. शौचालय बांधकामासोबतच गटारमुक्त गाव उपक्रम गावागावात राबविण्याची गरज आहे, असे मत डॉक्टर शिंदे यांनी व्यक्त केले. नांदेड जिल्ह्यात शौचालय बांधकाम जोमाने सुरू असून जिल्ह्याने शौचालय बांधकामामध्ये राज्यात आघाडी घेतली असली तरी अद्यापही 465 ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर एकही लाभार्थीची ऑनलाईन नोंद केली नसल्याचे निदर्शनास आले आहे. येत्या 5 फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन नोंदी न केल्यास संबंधित ग्रामसेवकाच्या 2 वेतनवाढी कायमच्या बंद करण्यात येणार असून संबंधित मिनी बीडीओ यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिली आहे. नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे पदाधिकारी यांनी शौचालय बांधकामासाठी पुढाकार घेतला असून जिल्ह्यात वेगाने शौचालय बांधकाम करण्यात येत आहे. पदाधिकारी व अधिकारी यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात आतापर्यंत 35,000 शौचालय बांधून पूर्ण झाली आहेत. 1309 ग्रामपंचायतीपैकी 844 ग्रामपंचायतीने शौचालय बांधकाम करण्यात आलेल्या 17,157 लाभार्थ्यांची नावे केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन केल्या आहेत. परंतु जिल्ह्यातील 465 ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी शौचालय बांधकामाचा अहवाल अद्यापही ऑनलाईन केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र. 26 जानेवारीच्या मुहूर्तावर फ्लावर अँड फ्लावरची नवीन अरेंजमेंट. 26 जानेवारीच्या खास कार्यक्रमांसाठी खास बुक्यांची सुविधा. तिरंगा बुके, प्रोटोका बुके आणि पुष्पचक्र ही 26 जानेवारी पर्यंत नक्की भेट द्या. संपर्कासाठी पत्ता फ्लावर्स अँड फ्लावर, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 94 23 78 54 56 73 50 62 56 56. नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी व रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था. राजस्थानी गुजराती थाली पार्सल सोबतच उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकुर हॉटेलमध्येच.
शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकूर हॉटेल थालीची वेळ सकाळी 11 ते 3:30 पर्यंत आणि सायंकाळी 7 ते 11 पर्यंत. किटी पार्टी, गेट टुगेदर पार्टी, लग्न, वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला. दुर्वांकूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सोबतीला. एक वेळेस नक्की भेट द्या. संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर, कुटुंब फॅशनच्या बाजूस, वजिराबाद, नांदेड. संपर्क 992102 2221 9850 22 22 21. 9970 94 33 87. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रिफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी, त्यासाठी संपर्क करा. सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर, नांदेड. तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ, आनंदनगर, नांदेड. संपर्क 94 23 03 50 35. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. देगलूर शहरातील हनुमान मंदिर चौरस्त्याला एक बाजू धरून ऑटो थांबतात, त्यामुळे रहदारीच्या मार्गात प्रचंड मोठा अडथळा निर्माण होतो. तसेच आंध्र प्रदेशातील अवैध वाहतूक घेऊन येणाऱ्या पिवळे ऑटो कुठेही थांबतात, त्यामुळे रहदारी ठप्प होते. शहरातील लहान मुले, म्हातारे, शालेय विद्यार्थी यांना येण्या जाण्यासाठी त्रास होतो. कर्कश आवाजाचे हॉर्न, टेप लावून ऑटो चालक वेगाने शहरातून कुठेही फिरतात, त्याचा त्रास वेगळाच होतो. याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही. रॉकेलवर चालणाऱ्या ऑटोंची संख्या 50% आहे. रॉकेलवरच्या ऑटोमुळे प्रदूषण होत आहे. सगळ्या बाजारपेठेत धूरच धूर होत आहे. ऑटो कुठेही थांबवून रस्त्यावर अतिक्रमण, प्रदूषण करणाऱ्यावर कारवाई होत नाही. अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाई करा अशी मागणी नागरिकातून पुढे येत आहे, अशी माहिती आमचे देगलूरचे वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे. क्रांतिकारी महामानव गुरु रविदास यांचा जन्म रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 1398 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे झाला असून गुरु रविदास जयंती पोथी, पुराण, पंचांग व तिथीप्रमाणे साजरी न करता तारखेप्रमाणे येत्या रविवार 15 फेब्रुवारी 2015 रोजी साजरी करण्याचा निर्णय येथे आयोजित युवा कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. तरोडा नाका, नांदेड येथे चर्मकार व बहुजन समाजातील युवा कार्यकर्त्यांची बैठक विठ्ठल उकंडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. गुरु रविदास हे सनातनी नव्हे तर विज्ञानवादी क्रांतिकारी महामानव होते, म्हणून त्यांची जयंती पोथी, पुराण, पंचांग व तिथीप्रमाणे साजरी न करता तारखेप्रमाणे दरवर्षी 15 फेब्रुवारी रोजी विज्ञानवादी पद्धतीने साजरी करण्याचा एकमुखी निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच तरोडा नाका, नांदेड येथील येत्या रविवार 15 फेब्रुवारी रोजी गुरु रविदास जयंती निमित्त दिवसभर भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, पुरस्कार वितरण, अन्नदान, गीत संगीत ऑर्केस्ट्रा आणि ज्ञानदान कार्यक्रमांतर्गत प्रबोधन सभा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी महाराष्ट्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. निनावी पत्राद्वारे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जीवे मारण्याची धमकी. गावाचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी हागणदारी मुक्त गावासोबतच गटार मुक्त गाव अभियान राबवण्याची आवश्यकता. डॉक्टर बालाजी शिंदे. ऑनलाईन नोंद न करणाऱ्या ग्रामसेवकावर मिनी बीडीओवर कारवाई करण्याचा इशारा. अभिमन्यू काळे. देगलूर येथे ऑटोचे अतिक्रमण हटवा मागणी. 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या गुरु रविदास जयंतीची तयारी. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.